ग्रीको-रोमन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आणि राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचा 31 मार्च ते 1 एप्रिल पर्यंत या कुस्त्या चालणार आहे। यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून 42 संघ येणार आहे, 400 पैलवान येणार आहे आणि यामध्ये जो विजयी होणार आहे त्याला राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग होणार आहे। अशा 2 दिवस कुस्त्या चालणार आहे। या कुस्त्यामध्ये अनेक पैलवान असे आहेत की ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेतल्याचे कुस्तीगीर या ठिकाणी राहणार आहे। ही सर्व व्यवस्था महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ, वर्धा जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या माध्यमातून होणार आहे आणि या सर्व स्टेडियमचं म्हणजे या ठिकाणी ज्या स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेला आम्ही दुसरी ग्रीको-रोमन महाराष्ट्र केसरी स्वर्गीय दत्ताजी वेगे क्रीडा नगरीमध्ये त्याला हे नाव दिलं आहे। त्या क्रीडा नगरीच्या माध्यमातून या ठिकाणी कुस्ती स्पर्धा होणार आहे। मध्ये महिला कुस्तीगीर नाही आहे, फक्त पुरुष कुस्तीगीर राहणार आहे। उद्घाटनाला या महाराष्ट्राचे माजी मंत्री श्रीभाऊ मुनगंटीवार राहणार आहे, समीरजी पुनावर राहणार आहे, दादारावजी केचे, हिंद केसरी योगेशजी तोडके राहणार आहे। तसेच बक्षीस समारंभाला या महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके, पालकमंत्री पंकजी भोयर, सुमितजी वानखेडे, प्रताप अडसरजी आणि उमेशजी यावलकर, संजयजी गाते हे या स्पर्धेमध्ये उद्घाटन आणि बक्षीस राहणार आहे। या सर्व स्पर्धेचं आयोजक म्हणून मी आहे आणि स्वागताध्यक्ष म्हणून आमचे आमदार राजेश बकाटे। नागरिकाला माझे असं आव्हान आहे की या कुस्ती स्पर्धेमध्ये आपण जरूर पाहावे, तर ज्याच्यामधून चांगले खेळाडू निर्माण, आपल्याला खेळाची आवड लागेल। आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली त्यावेळेस असंच आवाहन केलं। लाखो लोक त्या ठिकाणी पाहण्याकरिता होते आणि देवळी गावात आणि विदर्भातली पहिली म्हणजे महाराष्ट्रातली दुसरी स्पर्धा या ठिकाणी होणार आहे आणि देवळीच्या जनतेला सुद्धा आव्हान आहे की त्यांनी या स्पर्धा जरूर पाहाव्या। Thank you.